प्रभू येशूच्या मधुर नावात आपणा सर्वांना सलाम. प्रेज द लॉर्ड. आजचं वचन आहे निर्गम 14वा अध्याय आणि 13वं वचन. स्थिर उभे राहा आणि परमेश्वर आज तुमचे जे तारण करील ते पहा. ही देवाची आज्ञा आहे विश्वासणाऱ्यांसाठी. जेव्हा एखाद्या असाधारण अडचणीत आपण संकटात आपण सापडलेले असतो, जेव्हा आपणा पुढे मागेही फिरू शकत नाही आपण आणि समोरही जाऊ शकत नाही, आपण उजव्या किंवा डाव्या हाताला देखील आपण वळू शकत नाही, आता आपण काय करावे आपल्याला सुचत नाही. देव आपल्याला त्यावेळेला सांगतो की स्थिर उभे राहा. देवाचे शब्द त्याच्या आपल्या चांगल्यासाठीच आहेत, कारण दुष्ट व सैतान देखील आम्हाला यावेळी अनेक सूचना सांगतात. आम्हावरील वाईट प्रसंगात देखील परमेश्वर आम्हाला आनंदाने धीर देतो, आम्हाला सावरून धरतो. भित्रे लोक सांगतील मागे फिरा, परत जा व जगिक गोष्टीत रममान व्हा, पण जर तुम्ही देवाचे लेकरू आहात तर तुम्ही हे करणार नाही. जर तुम्हाला स्थिर उभे राहा असे सांगण्यात आले आहे तर स्थिर उभे राहा. तुमची शक्ती तुम्हाला परत मिळेल. काहीतरी करण्याचा स्वतःहून प्रयत्न करू नका, कारण तो देव सर्व काही करण्यास सिद्ध आहे. तुमच्या समोर समुद्र जरी असेल तरी पुढे चला, कारण तो चमत्कार करील याची खात्री बाळगा. विश्वास ठेवा, फक्त स्थिर उभे राहा. एखाद्या खडकाप्रमाणे जो हलविता येत नाही किंवा इकडे तिकडे सरकवता येत नाही. मग पहा, प्रभू तुम्हाला सांगेल जसे त्याने मोशेला सांगितले होते की पुढे चला. जीवनात जर तुम्ही स्थिर उभे आहात तर तुम्ही पुढील आदेशाची शांतपणे प्रभूच्या वाट पहा, कारण कार्य करणारा प्रभू आहे, तुम्ही नाही. म्हणून स्थिर उभे राहा, त्याच्या वचनात राहा. धन्यवाद.